डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये एसटी आरक्षण दिलेलं आहे, तर त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी जालना इथे आमचे बंधू दीपक भाऊ बोराटे आज हे 9-10 दिवस झालं अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। तर त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कचेरीच्या समोर 1 दिवसीय लक्षणीय उपोषण ठेवलेलं आहे। तर वरून आम्हाला जसे आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही पुढील पाऊल उचलू। पण आम्ही आज दीपक भाऊ बोराटे यांना समर्थन देण्यासाठी हे लक्षणीय उपोषण आज ठेवलेलं आहे। 20 तारखेला आमच्या इंदापूर तालुक्यातले सर्व समाज बांधव जालना येथे दीपक भाऊ बोराडे यांच्या आमरण उपोषणाला आम्ही पाठिंबा द्यायला गेलतो। त्यावेळेस त्यांनी एक समाज बांधवांना एक हाक दिली की बाबा संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तहसील कचेरी समोर आणि जिल्हा कचेरी समोर 1 दिवसीय लक्षणीय आंदोलन करा। त्यांना प्रतिसाद म्हणून सर्व महाराष्ट्रात 1 दिवसीय लक्षणीय उपोषण आम्ही केलं। या उपोषणामुळं आम्हाला महाराष्ट्र शासनापर्यंत आमचा आवाज जाईल आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 36 नंबरला जो एसटी आरक्षणाचा जे संविधानात उल्लेख केलेला आहे तो न्याय आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। सकल धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांनी आम्हाला महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज बांधवांना सर्वांनी 1 दिवस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपोषण झालं पाहिजे आणि समाज बांधवांनी पाठिंबा दिला पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या हाकेला धावून या ठिकाणी आज 1 दिवसीय उपोषण घेतलेले आहे। गेल्या 2022 मध्ये आम्ही या ठिकाणी तहसीलदार कचेरीला मोटारसायकल रॅलीचं काढली होती। मी स्वतः सकलाब खोत आहिल्यादेवी होळकरच्या पुतळ्याला स्वतःचं माथा आपटून रक्तानं भरलेलं निवेदन शासनाला दिलं होतं। डॉक्टर शशिकांत रंगे यांच्या नेतृत्वाखाली आमची पवलदेव या ठिकाणी आम्ही उजनीच्या पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन त्या ठिकाणी नियोजित केलं होतं। याची दखल महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली आणि आम्ही समाजाचे हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जे